ओ काका पळवा गाडी, ओ काका पळवा गाडी. शाळा भरेल हे मी म्हणलो आणि मागणं बसलीच मला डायरेक्ट धापकन. अरे 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 मग त्याची चड्डी खेच, त्याला पाठीत गुद्दे मार, इतकं म्हणजे बाजार उठून टाकायचं होतं तेव्हा. माझा खूपच वाईट नाटक दोघांनी लिहिलं होतं. तार की लंबी सडक हो उस पे हो पीले पीले. हाय हॅलो नमस्कार, मी तृप्ती येवले तुमचं मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या चॅनलमध्ये. पुन्हा एकदा बॉन्डकास्टचा स्पेशल एपिसोड घेऊन आम्ही आलो आहोत फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने, पण वेगळ्या दोन टॅलेंटेड कलाकारांसोबत. एक जो नॅशनल अवॉर्ड विनर आहे, भूतनाथ, बॉईज, डिस्को सन्या अशा बऱ्याच चित्रपटातून आपण त्याला भेटलो, आणि दुसरा जो नाटक, चित्रपट आणि सिरियल्स म्हणजे स्वामिनी, इंद्रायणी अशा माध्यमातून घराघरामध्ये पोहोचला. चला तर मग भेटूयात चिन्मय पटवर्धन आणि पार्थ भालेराव यांना. नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या बॉन्डकास्ट मध्ये. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. मला वाटतंय आता आपण सुरुवात करतोय तर तुमच्या बॉन्ड पासूनच सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न असा की दोघंही एकाच शाळेतले आहात, तर तुमची ओळख नेमकी कधीपासून आणि कशी झाली? काय आमची पहिली ओळख मी म्हणलं तसं नाटकामुळे झाली. आमच्या दोघांचे गुरु आहेत रवींद्र सातपुते सर म्हणून. तर मी तेव्हा 6वीत होतो, पार्थ 5वीत होता. त्यावेळेला आम्ही 3 चाकी आवाळ नावाचं नाटक एकत्र केलं होतं. पार्थची छोट्या डॉनची भूमिका होती आणि माझी बंड्याची भूमिका होती. आणि आमचा एक अत्यंत जवळचा मित्र गौरव जोशी पण त्या नाटकामध्ये होता, गौरव नावाच्या भूमिकेमध्ये. त्यावेळेला आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो नाटकाच्या तालमींमध्ये वगैरे. आणि आमच्या रमणबाग शाळेत सातपुते सरांच्या नाटकाचं कल्चर होतं खूप चांगलं, आणि नाट्य वर्ग व्हायचे, नाट्यछंद वर्ग व्हायचे, आणि सरांनी अनेक विद्यार्थी घडवले जे आता बाहेर काम करतात वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये. तर ते आमच्या दोघांची सुरुवात त्या प्रोसेसची एकत्र झाली होती नाटकाच्या. आणि तिथनं म्हणजे मी तरी असं म्हणेन की तिथनं माझ्यासाठी नाटकाच्या प्रोसेस आणि त्याचं महत्व आणि त्यातनं तयार होणं, ग्रो होणं, ही माझी सुरुवात तिकडनं झाली. सो तसा प्रवास आम्ही समांतर केलेला आहे असं वाटतं मला, मी आणि पार्थनी. आणि हे कधी 2011 वगैरे हा असेल. हो, भेटलोय पहिल्यांदा. म्हणजे दोघांची ओळख आणि मैत्री ही नाटकापासूनच सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि असा कोणता मुवमेंट होता जेव्हा असं वाटलं यार हाच माझा मित्र आहे? असं आपलं प्रॅक्टिस चालतं आम्हाला खूप व्हायचं असं. एकत्र मार खाताना, मार खाताना, शिवाय खाताना, उशिरापर्यंत प्रॅक्टिस चाललेली असताना. कारण आमच्या असं खूप तेव्हापासूनच त्याचं एक अननोइंगली कव्हर करणं असणं ते तेव्हाच सुरू झालं की चिने तू फुटबॉल खेळायला जायचं ना. आय थिंक तू वाटल्या वगैरे तुम्ही फुटबॉल खेळायचे. आणि आम्ही एनसीसी मध्ये पण होतो, मी आणि गौरव. तू गौऱ्या, मैऱ्या. येस एनसीसीला सन्मय, गौरव जोशी, संकेत. करेक्ट. हे सगळे एनसीसीला होते, राईट. मग त्यांना दोन्हीकडे धावपळ व्हायची, एनसीसीला पण आणि इकडे पण. तर मग तेव्हा ते अननोइंगली आमच्या म्हणजे आता आम्ही अननोइंगली असे स्पॉन्टेनियसली आमच्याकडनं द्यायचं की आम्ही आलोय प्रॅक्टिसला आणि हे आले नाही, आम्हाला कळून जायचं की एनसीसीला आहे. आणि ते तिकडे ऑलरेडी बोलणी खायचे कारण ते इकडे वेळ द्यायचे, आणि इकडं बोलणी खायचे कारण तिकडे वेळ द्यायचे. तर मग ते आम्ही असलो की मग आम्ही हे करायचं की नाही, मग ते ज्या सीन मध्ये नाही त्या सीनची प्रॅक्टिस आम्हीच सुरू करून टाकायचो. मग त्यांना एक बफर मिळायचं, मग ते यायचे. हे भारी आहे, म्हणजे मित्राला पाठीशी घालणं तेव्हापासूनच. ती गरजच होती तेव्हाची, गरज होती. तेव्हाच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की आज तुम्ही जरी समोरासमोर आले तर पटकन आठवतात, क्विक लक्षात येतात की अरे हसायला येते भरपूर? त्याच आठवतंय, तू पण सांगायचं मला तो डबा. अरे यार आमचा खूप असा इमोशनल सीन होता त्या नाटकातला की आमचा खूप जवळचा असा एक दादा पर्सन असा गेलाय, आणि आम्ही खूप त्याला मिस करतोय, रडतोय, विडतोय, कारण तो नाही. आता आम्ही रिक्षातनं सगळे एकत्र प्रवास म्हणजे शाळेला जात असतो, तर तो आमचा जो मेन लीडर आहे तोच आता नाहीये. कारण हा जो सगळ्यात असा खूप आधीपासून मस्तीखोर आणि असं तो एकदम खूप वल्नरेबल झालेला असतो तेव्हा. आणि चिन्याला खूप रडायचं होतं, म्हणजे प्रचंड रडायचं होतं त्या सीन मध्ये. आणि चिन्या रडायचा, म्हणजे त्यात काही सीन नाही, तो व्यवस्थित काम व्यवस्थित चाललं, तो छान रडायचा. आणि त्याच्या हातात डबा असायचा. तर व्हायचं काय की तो चालत, आम्ही इकडे उभे, तो चालत माझ्याकडे, आय थिंक माझ्याकडेच ना यायचा चालत, आणि काहीतरी केक द्यायचा. केकचा घास द्यायला तो यायचा माझ्याकडे. त्याच्यातच बॅग आहे ती याची आपली टिफिन बॅग. तर तो यायचा आणि असं एकदम पहिल्यांदा तो असा आला रडत रडत, आणि ते देताना काहीतरी आणि ती बॅग पडली खालती. सर चिडले. ठीक आहे, परत एकदा पहिल्यापासून सुरू करूयात. हे 3दा झालं.
दुसऱ्यांदा पण ठपाक्कन पडली. तिसऱ्यांदा पडल्यावर आम्हाला सर दिसलेच नाही, ते आलेले चालत आमच्यापर्यंत आणि मग बेकार मार खाल्लेला त्या याच्यावरनं. माझं मी हमसून हमसून रडायला होतो. सर मला म्हणले असं रडायचं शेवटी. कमाल किस्सा आहे. सातपुते सरांचा चांगलाच ओरडा वगैरे खाल्ला असेल मध्ये. अर्थात त्याशिवाय आम्ही झालोच नसतो, डिसिप्लिनच नसतं. जे काही थोडंफार डिसिप्लिन शिल्लक आहे आता. पार्थ फटके नाही खायचं सरांचे. कोणी जास्त फटके खायचं? तू आणि गौरव मला वाटतं. येस, मी, गौरव आणि आपला डॉलर. अरे तो तर खाल्लेले खूप. हा आणि आमचा एक सुपर सिनियर आहे निनाद म्हणून, तर हे त्या लोकांमधले होते ज्यांनी जास्ती फटके नाही खाल्ले कधी, ज्यांनी जास्ती मार नाही खाल्ला. कारण म्हणजे मला पार्थ आठवतोय, पार्थ लहानपणापासून नाटकांमध्ये काम करत असताना पण फोकसनी आणि येस 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 सिन्सिअरली करणारा. येस 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 नाही मी शाळेत आमच्या पर्सनॅलिटीज आणि आता वेगळ्यात असं दिसून येत आहे. पार्थला मला वाटतंय की मला जो मुवमेंट आठवतोय पार्थ साठीचा, तो माझ्या जो लक्षात राहिलाय शाळेतला एकदम नीट, तो असा आहे की आमच्या व्यासपीठावर शाळेच्या फरशीच्या चौकातल्या मधल्या सुट्टीमध्ये पार्थ आणि मी भेटलो एकमेकांना. पार्थ बरोबर त्याचा एक खूप जवळचा वर्गमित्र होता नहुष म्हणून, आणि त्यावेळेला पार्थ भूतनाथ, म्हणजे त्याच्या आधी त्यांनी अजून एका कुठल्या तरी फिल्मचीच ऑडिशन दिली होती भूतनाथच्या पण आधी आय गेस, आणि त्याच्या थ्रू ही ऑडिशन झाली होती का असं काहीतरी. किल्ला थ्रू झालेली. अच्छा ओके, किल्ला शूट झालेला का? किल्ला थ्रू त्याचं भूतनाथचं मला वाटतं ऑडिशन भूतनाथ रिटर्न्सची त्यांनी दिली होती. आणि त्यांनी मधल्या सुट्टीत मला आय गेस असं सांगितलं होतं की ऑलमोस्ट देअर. तो मुवमेंट माझ्या खूप नीट लक्षात आहे. आणि ते जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी त्याला विचारलं की कोणाबरोबर आहे भूतनाथ रिटर्न्स, कारण पहिला तर मी पण पाहिला होता आणि आम्ही शाळेत जेव्हा तो म्हणला की अमिताभ बच्चन सरांबरोबर आहे, तेव्हा इट क्लिक की मला असं झालं की नाव इट इज गोना गो अप. सो माझ्यासाठी तो मुवमेंट खूप नीट लक्षात आहे. व्हेरी व्हेरी प्राऊडली रिमेंबर्ड मुवमेंट. तुमची कधी अशी भांडणं झाली आहेत का, आणि कशावरनं झाली आहेत? भांडणं नाही झाली एकदा. नाही भांडणच नाही, मला इथे मस्तीवरनं आठवलं. जिन्या डेंजर मस्ती, म्हणजे तो आता लई वेगळा आहे. त्यांनी मला आठवतं प्रत्येक ना तो नेहमी करायचा. प्रत्येक जेव्हा प्रयोग असं तालीम सगळी चकाचक, प्रयोगाच्या आदल्या दिवशी तो लाल जुबान नावाचा एक प्रकार यायचा तेव्हा. आणि तो आणि तो प्रत्येक शाळेतनं प्रत्येक प्रयोगाच्या आदल्या दिवशी तो ते खायचा आणि आम्हाला दाखवायचा जीभ लाल आहे माझी दाख, आणि त्याचा घसा जायचा. प्रत्येक प्रयोगाच्या आदल्या दिवशी घसा गेलेला चिन्याचा. आमच्या नाटकात स्टेजवर एक शाळेबाहेरची टपरी होती, असं दुकान असतं ना जिथे काय काय मिळतं, तर त्याच्यामध्ये ठेवायला प्रॉपर्टीचा भाग म्हणून आम्ही ऍक्च्युअल आमच्या शाळेबाहेर जी टपरी होती त्यातनं आम्ही घेऊन आणायचो. तर ते असं ठरलं होतं की प्रत्येकाने थोड्या थोड्या गोष्टी आणायच्या. हा काहीतरी आणणार मी, तर मला जो प्रकार आवडायचा लाल जुबान तो मी घेऊन यायचो. माझ्यातनं खाणं व्हायचं. प्रयोगाआधी नाही फक्त, मी तालमीत पण खायचो, पण प्रयोगाच्या आधीच्या दिवशी खूप स्क्रेच व्हायच्या ना, सलग 3 किंवा 4 वेळा आम्ही अख्खं नाटक करायचो. मग त्याचा ताण आणि लाल जुबान खाणं अशा आणि रडणं याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मला आवाज लहानपणी खूप बसायचा. आम्ही 9वीत असेपर्यंत, आणि खूप असं फ्रजाईल आवाज होता. ते लाल जुबान तुमच्याकडे बघून आम्हाला असं वाटलं होतं माहितीये का की पार्थ मस्तीखोर असेल एकदमच असं, आणि तू म्हणजे खूप सिन्सिअर वगैरे. हे उलटच असं आहे. फक्त भूतकाळ वेगळा होता, वर्तमान वेगळा, आणि भविष्यही वेगळंच असणार. वर्तमानात आम्हाला बघायला मिळेलच तुम्ही नक्की काय पर्सनॅलिटी चेंज होतीये तुमची. पण आम्ही एकत्र असताना कायम मस्तीच करतो. हा, इक्वलच मस्ती झालेली आहे शाळेत पण, आता पण इक्वल मस्ती आहे. येस, ते स्कूल लेवलचा एक बॉन्ड असतो ना की तो एक कम्फर्ट झोन आपला निर्माण होतो त्या व्यक्तींसोबत. ते पुढे जसं जसं जातो तसं आपण ते कम्फर्ट अजून होत जातो. सो ते मस्ती पण वाढत जाते, सगळ्या भावना अजून दृढ होत जातात. त्याच्यातली एक कोट आहे बिफोर सनराईज का सनसेट मधला, ती ट्रायोलॉजी आहे जी त्याच्यातला, की असं त्याच्यात म्हणते एक व्यक्ती, एक पात्र डायलॉग म्हणतं की आपल्याला असं वाटतं आपण जेव्हा तरुण असतो, लहान असतो तेव्हा, की आपले जसे चांगले बॉन्डिंग कनेक्शन ज्या लोकांबरोबर होत आहेत
तर आपल्याला असं वाटत असतं की पुढे पण असं होत राहील खूप, मग आपल्याला तेव्हा त्या गोष्टीला आपण तेवढं महत्व देत नाही. पण आपण जसे मोठे होतो तसं आपलं लक्षात येतं की हे प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाबरोबर नाही घडत. खूप रेअर इन्स्टन्सेस असतात आणि इट शुड हॅव, म्हणजे त्याचं क्लिक व्हायला लागतं तरच ते वर्क होतं. बरोबर. खूप कमी लोकांसोबतचा बॉन्ड हा जपला जातो खरं तर. आणि मला वाटतं की जपला जातो पेक्षा ना, म्हणजे त्याच्यात कॉन्शियस एफर्ट नसतात म्हणूनच तो नॅचरल असतो, ऑर्गॅनिक असतो. बरोबर. आपण म्हणजे मला आठवत नाही की मी तर कधीच, आणि ह्यांनी पण असे आम्ही रॅन्डम फोन नाही करत एकमेकांना, मित्र इतके लहानपणापासूनचे असलो तरी. पण आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही मागच्या पेजवरनं, तर मागच्या ओळीवरनं पुढे सुरू करतो. असं रोज फोन करायची वगैरे गरज नाही. हा, असं काही हे नाही, कंपल्शन नाही की उद्या भेट, मला सारखं भेटलंच पाहिजे, असं काही हे नाही. तेवढं माहिती असतं की अरे हा आता माहिती आहे आपल्याला आपल्यासोबत. पार्थला मला विचारायचंय की ते छोट्या डॉनचं गाण्याचा काय किस्सा आहे, की त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागत होती सारखी, तो काय किस्सा आहे? अरे हो की, राईट, तेव्हा मी मार खाल्लेला. तेव्हा काय होतं रे, ओ काका नावाचं गाणं. ओ काका पळवा गाडी, ओ काका पळवा गाडी. शाळा तुझंच वाक्य होतं आणि मी परत पहिली वेळ गेलो. आत्ताही विसरलं म्हणलं. शिक्षा होईल, शाळा भरेल, शिक्षा होईल, ओ काका पळवा गाडी. बापरे, ते मी मला एकदम वर बसायचं असं, म्हणजे रिक्षाचं जे मागची डिक्की असते तिथे मी बसलेलो असतो, तर मी आत येतो, बॅग टाकतो, मधनं चढून वर जातो वगैरे, असं ती एंट्री होती. आणि मी वर जाऊन बसायचो आणि हे गाणं सुरू झाल्यावर पहिली लाईन माझी की शाळा भरेल, तर सगळे कोरस मध्ये हे करतात की ओ काका, ह्या पिचला आहेत सगळे. आणि माझं पहिलंच करतो ना मी माझं की शाळा भरेल, इतके लहान. येस. आणि मी दोनदा केलं असं म्हणतो, नाही परत त्यांच्या आवाजाबरोबर तुझा आवाज मॅच कर, परत केलं शाळा भरेल मी म्हणलो, आणि वागणं बसलीच मला डायरेक्ट, कळलंच नाही काय झालं. तेव्हापासून आवाज खाली नाही, कधीच नाही. तेव्हाची गोष्ट चांगलीच लक्षात राहिली, कधीच मग पट्टी पडलीच नाही मला लगेच. एकच मार खाल्ला होता तेवढा. हा, नाही नंतरही खाल्लेला, पण तो त्या नाटकात तेव्हाच एकदाच खाल्लेला. एक प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही पार्थला रिक्षात खूप त्रास द्यायचा म्हणे. नाटकातल्या रिक्षात द्यायचं. 3 चाकी आभाळ या नाटकातच रिक्षा होती, 3 चाकी आभाळ असंच त्याची म्हणजे संकल्पना होती. तर पार्थ जे गाणं म्हणला त्या गाण्याला तो एंटर व्हायचा, आणि जिथे तो मी आता बोलणारच होतो तिकडे तो वरती जाऊन बसायचा. तेव्हा का नाही ते गाणं मोठ्या आवाजात घ्यायला जमायचं, कारण इतर रिक्षात जी 4-5 मुलं बसलेली असायची ती सगळीच अर्थातच नालायक होती आणि मस्ती करायची खूप. तर आम्ही तो वरती जात असताना त्याची चड्डी खेच, त्याला पाठीत गुद्दे मार, असं पाय, पाय धरून ठेव, त्याच्यामुळे त्याला वरती जाणार नाही. तो हे सगळं तालमीत अर्थात. आणि मग त्याचं थोडस लक्ष इकडे तिकडे व्हायचं, आणि असा तो किस्सा आहे. हा त्रास आम्ही त्याला लक्षात दिलाय. मार खाल्लाय त्याला कारणीभूत हे सगळे होते. हो, असं आमच्याकडे असंच आहे, आमच्याकडे एकमेकांमुळेच खाल्लेलं आहे. बात किती आठवत, सिरियस सीन काहीतरी चाललाय, आणि तेव्हा हे लेपल बिपल नव्हतं, सगळे फुट माईक्स आणि हँगिंग वगैरे, त्यामुळे त्या एका लेवलला बोलल्यावरच ते पकडायचे ना, नॉर्मल पकडायचे नाहीत. तर चालू प्रयोगात पण हे केलंय चिन्यानी. आमचं काहीतरी सिरियस सीन चाललंय, चिन्या असा बाजूला यायचा आणि तसं इकडे आमचा एक्सप्रेशन सगळे सॅड, आणि आम्ही असं बोलतोय की यार खूप वाईट झालं, असं अशा पद्धतीचे एक्सप्रेशन. आणि तो तिसरंच सांगत असं मला काहीतरी, काय बटाट्याची भाजी काय दिली, अरे हा बटाटा खायचंच नव्हता, हे काय फालतू बनावं हे. आणि सिरियस एक्सप्रेशन मला फुटायला व्हायचं इथे, कारण मी खूप सिरियस सीन देतोय आणि हा मला त्याच्या हे सांगतो की मला भाजी कुठली आली आणि काय झालं हे तो इकडे सांग. हे मुद्दाम करायचं का ऑनस्टेज डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी त्याचं? नाही असं त्यावेळेला एवढं कुठे करायचं बाई, काय मस्ती मस्ती मस्ती. मी 6वीत होतो, तो 5वीत होता. इंडोरनं असं आम्ही एक नाटक केलेलं, शाळेतून बाहेर पडल्यावर केलेलं. ऍक्च्युली आम्ही सगळे पासआउट झालो आणि आमच्या कोलज क्रिएशन संस्थेचं पहिलं नाटक जे माईम होतं, आणि आम्ही सगळ्यांनी तो फॉर्मच पहिल्यांदा एक्सप्लोर केला होता माईमचा. आणि आम्ही जे सगळे पासआउट पोरं होतो ते आणि आमच्या सरांनी मिळूनच ते सुरू केलं कोलाज क्रिएशन्स. सो ते अजूनही रन होतं कोलाज क्रिएशन्स. तर त्याचं पहिलं नाटक ते होतं एंड ऑफ द नावाचं, जे माईमलं होतं सगळं. आणि तर त्याच्यामध्ये मी आणि कोण मी आणि संख्या आम्ही दोघं लीड होतो त्याच्यामध्ये ना, की येस आम्ही सगळ्या विटनेस करतोय गोष्टी आणि बाकी सगळ्या गोष्टी चालू असायच्या. तर चिन्या त्याच्यामध्ये वेगवेगळे बरेच कॅरेक्टर्स करायचे, 4-5 जास्तच आय थिंक. प्रत्येक सीनला वेगळे कॅरेक्टर होतं. राईट.
सो असे आम्ही सगळे वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचो. मी आणि संकेत जो होता आमच्या दोघांचं फक्त एक ठरलेलं कॅरेक्टर, बाकी सगळ्यांचे चेंज होत राहायचे. तर त्या नाटकाच्या शेवटी मी मरत असतो, म्हणजे मरतो नाटकाच्या शेवटी. तर तेव्हा एक पाण्याची बॉटल असते जी माझ्याकडे असते, ती कोणाला म्हणजे अख्ख्या जगात पाणी असून माझ्याकडे एक बॉटल असते. तर मी ते पिणार असतो आणि सगळे किती आपली 30-35 जणांची टीम असेल तर ते 35 चेहरे असे यायचे ती बॉटल माझ्याकडनं घ्यायला. इतकं म्हणजे बाजार उठून टाकायचं ना तेव्हा माझा. कारण मी असा कारण त्यांना त्यात सांगितलंच होतं, त्यांच्यामध्ये ब्रीफ असं होतं की त्याला खालती खेचायचं आणि ती बॉटल काढायची. तर मग आयतच मिळालं ना म्हणजे आता. अरे 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 डेंजरस त्रास व्हायचा तेव्हा. म्हणजे ते ठरवून आता वाटला पाहिजे. हा, आणि हे सगळं करत अभिनय करायचं सगळेच की त्रासही देत आहेत आणि सगळं करत अरे अरे डेंजरस टॉर्चर. त्यामुळे वाटतं आपली तालीमच अशी असल्यामुळे, इन्स्टिट्यूटच आपलं हे असल्यामुळे आम्हाला कधी हा प्रॉब्लेम आला नाही की खूप वेळ चाललंय शूटिंग, होत नाही आपल्याकडनं, कंटाळा नाही आला. आपल्या टॉर्चर मध्येच काम करायची सवय असल्यामुळे सवयीचं झालं होतं. हा, शाळेपासून ते ऍक्टिंग फील्ड पर्यंत आता तुम्ही दोघे एकत्र प्रवास करताय. तर आता थोडंसं आपण तुमच्या वैयक्तिक विषयांकडे बघूया, जसं की तुमचं करिअर आता तुम्ही म्हणजे भरभराटी घेताय तुमच्या करिअरमध्ये. थोडंसं आपण त्याविषयी बोलूयात. पार्थला मला खरं तर विचारायचंय, भूतनाथ रिटर्न्स मध्ये तू अमिताभ सरांसोबत काम केलंस, तर मग काय एक्सपिरियन्स होता तुझा? खूप भारी होता, कारण तेव्हा एकतर मला खूप लेट कळालं की ते या सिनेमामध्ये आहेत ते. त्यांनी मुद्दाम सांगितलं नव्हतं बऱ्याच राऊंड्स पर्यंत. आणि त्याचं माझं सिलेक्शन हा म्हटलं एक किल्ला थ्रू झालं. सो किल्लाचा आम्ही शूट करत होतो एक सीन, तेव्हा जार प्रोडक्शन्स म्हणून प्रोडक्शन दोन्हीकडे कॉमन होतं. तर त्यांचा फोन आला, नितेश तिवारींचा फोन आला इकडे अविनाश सरांना की एक असा आम्ही शोधतो, तो कोणी आहे का. तर ते क्लिपिंग अविनाश सरांनी पाठवलं, ते आम्ही सीन जो शूट करत होतो त्यांना ते आवडलं, म्हणजे याला पाठवा ऑडिशनला. सो मी ऑडिशन दिली आणि 501 मुलं देशातनं आलेली तेव्हा शॉर्टलिस्ट होऊन. तर मग त्यातनं शॉर्टलिस्ट होत मी सिलेक्ट झालो. जवळजवळ महिनाभर ती प्रोसेस चाललेली. आणि लास्ट राऊंड घेतलेलं बमन इराणी सरांनी. आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघंच होतो, मी आणि अजून एक मुलगा होता जो रायटरच्या मित्राचा मुलगा होता. सो मी असं खूप शुअर होतो की तो होणार आहे. पण ते काय तेव्हा नाटकाचा मला खूप फायदा झाला, कारण बमन इराणी सरांचं ऑडिशन चालू होती, तर माझ्या आधी त्याची झाली. आणि मला कळलं की आतनं आवाज वाढले काहीतरी, म्हणजे बमन सर ओरडतायत. आणि तो शांत झाला आणि थोड्या वेळाने बाहेर आला. तर माझी फाटली की काहीतरी वेगळं आज चाललंय. सो बमन सर ऑडिशन घेत होते. हा, लास्ट राऊंड त्यांनी घेतलेला. ओके. सो मग मी माझ्या ह्याला मी गेलो आतमध्ये. तर मला कळलं की झालं असं की त्यांनी 3 पानांचं ऑडिशन होतं, ते 3 पानं संपल्यावर पण त्यांनी डायलॉग घेतला आणि तो आवाज वाढवून घेतला. आणि तो सीन होता जिकडे मी त्यांच्या समोर बसलो आणि म्हणलं की क्या लेगा तू, चाय या दूध लेगा या चाय लेगा, तो वाला सीन होता. तर त्यांनी इम्प्रोव्हाइज केलं, डायलॉग संपले त्यांनी इम्प्रोव्हाइज केलं. आणि मला नाटकाची सवय असल्यामुळे मी पण इम्प्रोव्हाइज केलं. त्यांच्या पट्टीच्या वर पट्टी लावली, मग त्यांनी अजून वर लावली, मी अजून वर लावली. आणि ते एकदम टिपेला पोहोचला, ते म्हटलं की ये हो गया असं म्हणून बाहेर गेले. सो तेव्हा नाटकाचा फायदा झाला, कारण त्या मुलांनी मे बी नाटक केलं असेल मे बी, तर तो थोडा तिकडे त्याचा प्रॉब्लेम झाला. मला वाटतं तेव्हा पार तू अगदी 6वी-7वीत होतास ना? 9वीत होतो. किल्ला त्याच्या आधी 7वी-8वीत झाला होता. नाही, सेम इयर झाले दोन्ही शूट. हो का? हा. हो. आजी म्हणून तर मला भूतनाथ करायचा नव्हता, तेच झालेलं. अच्छा. तो किस्सा आमच्या कानावर आलाय की भूतनाथ रिटर्न्स तुला करायचा नव्हता. एक्झॅक्टली काय होता किस्सा? वर्कशॉपच्या मध्ये निघून आलेलो. कारण अरे तेच झालं की 3-1 महिने मी 3-4 महिने कोकणात होतो किल्ल्यासाठी. आणि ते करून पुण्यात टेकलो आणि 10 ते 12 दिवसात तिकडे बोलवलं लगेच मुंबईला. मी असं होमसिक पण झालेलो आणि शाळेचं पण फाटलेली वय सगळी की या संस्कृतच्या वया पूर्ण करायच्या. हो ना, ते आपले निवडक निबंध वगैरे राहिले रे माझे. म्हटलं आता हे कधी करायचं. आणि तेव्हा तर कोलतेबाई होत्या वर्ग शिक्षक, त्यामुळे असंच फाटलेली माझी. तर ते सगळं प्रेशर असल्यामुळे मला असं की मला हे नाही करायचंय भूतनाथचं, कारण तेव्हा त्याची ग्रॅव्हिटीच मिळत होती, किती मोठं प्रोजेक्ट आहे आणि काय. तेव्हा लहान होतो अर्थात. त्या वर्कशॉपच्या वेळेला एकदा आलेलो पळून आई आणि मी, खूपच रडरड केली मी. तर आई एक दिवस मला पहाटे घेऊन आली आणि 11 वाजता सकाळी त्यांचा फोन आला की अरे वर्कशॉपला सगळे आले, तुम्ही कुठे? आई म्हटलं मी पुण्याला आलोय. सांगितलं की अरे रडतोय. ते म्हटलं असं नका करू, त्याला घेऊन या, त्याला तो महत्वाचा आहे, हवाय वगैरे. मग आईला थोडा अंदाज आला की मे बी सिलेक्शन होतंय म्हणून ते एवढ्या वर्षांनी बोलतायत. मग गेलो परत, मग थांबलो एकदा गेल्यावर. पण हा, मला ते तसं झालं की मला तो करायचा नव्हता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी. शाळा महत्वाची होती, अरे माझ्या वह्या राहिल्या पूर्ण करायच्या. आणि चिने त्याच्या ह्या सगळ्याच्या आधी मला आठवते तेव्हा तू पाचवी होता ना? कशात? युवराज? तिसरी-चौथीत ना. हा, ती रमणबागेत येण्याआधी मी केली होती. हा, राईट. चिनेने युवराज मध्ये काम केलेलं.
आणि तेव्हा हा आय थिंक मी त्यामुळे मी तुला सांगायचं असं की हिंदी तू केलं मला माहिती होतं ना, त्यामुळे मी आलेलो सांगायला की अरे ते झालंय असं भूतनाथचं. राईट. जसं तो म्हटला की आता युवराज केली होती, तुला आठवत आहे का त्यावेळेसचे काही किस्से किंवा कसं सिलेक्शन झालं होतं, तिथपर्यंत कसा पोहोचला होतास? मी प्रकाश पारखी सरांच्या संस्थेमध्ये नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये काम करायचो. त्यांच्याकडनं मी नाटकं केली होती आणि त्यांना चाइल्ड आर्टिस्ट करता ऑडिशन्स करता विचारायचे, तर ते रेफर करायचे त्यांच्याकडच्या मुलांना. ते समर वर्कशॉप मेनली आम्ही केलेली काही लोक होतो त्यांना. त्याच्या थ्रू मी एका हिंदी फिल्मची ऑडिशन दिली. तहान नावाची फिल्म होती मला वाटतं मुंबईला. तर त्या ऑडिशन त्याच्यात मी नाही झालो सिलेक्ट. काश्मीरी मुलाची गोष्ट होती एका. आणि त्याच्यानंतर तो जो कास्टिंग डिरेक्टर ते जे होते त्यांच्या लक्षात होतो मी. आणि सुभाष गाईंची मुक्ता आर्ट्सची फिल्म सुरू होत होती युवराज. त्यावेळेला जेव्हा अशा एका छोट्या कॅरेक्टरचं, माझा छोटा रोल होता एकदम, 15-20 मिनिटं हार्डली असेल अख्ख्या फिल्ममध्ये, तर त्या कॅरेक्टर करता जेव्हा बोलणं झालं त्यावेळेला त्यांच्या लक्षात होतं की हा मुलगा आहे आणि हा ऑडिशन देऊ शकतो. माझ्या पण अशा 2 राऊंड्स वगैरे झाल्या होत्या मुक्ता आर्ट्स मध्ये ऑडिशनच्या, आणि एक शेवटची राऊंड सुभाष गाई सरांनी घेतली होती. त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं होतं. सो मी पण असं थ्रू गेलो होतो. तिथल्या शूटिंगचा कसा एक्सपिरियन्स होता? म्हणजे हिंदी आणि मराठी दोन्ही तुम्ही केलेले आहात आता काम, कुठलं कम्फर्टेबल वाटतं? मला वाटतं की आत्ता भाषा हे काही म्हणजे भाषेवर कम्फर्ट नाही अवलंबून, कोणाबरोबर काम करतोय आणि कुठल्या टेक्स्टवर काम करतोय त्याच्यावर आहे माझा तरी कम्फर्ट अवलंबून. त्यावेळेचा एक्सपिरियन्स खूप चांगला, छान, मस्त होता. म्हणजे माझ्यासाठी सगळं नवीन होतं आणि मी 3री-4थीत असल्यामुळे मला माझे लाड व्हायचे. मी एन्जॉय पण केलं खूप. खूप एन्जॉय केलं मी. आणि मला ते नव्याने सगळं कळलं की हिंदी क्षेत्रामध्ये कसं काम होतं, ते कसं वर्क, कामाची पद्धत काय त्यांची. आणि ते स्केलच इतकं नवीन होतं माझ्यासाठी, इतकं वेगळ्या स्केलचं प्रोजेक्ट होतं की म्हणजे मला एक इन्स्टन्स खूप नीट आठवतोय की फिल्मिस्तानला शूटिंग होतं, एंड क्लायमॅक्सचं शूटिंग होतं कॉन्सर्टचं एक, आणि त्याचा अख्खा ह्यूज सेट तयार केला होता. कारण सुभाष गाई सर त्यांच्या सेटसाठी फेमस होते आहेत म्हणजे. तर त्यावेळेला आम्हाला शूटिंगला बोलवून ठेवलं आणि आम्हाला माझ्या आई बाबा माझ्याबरोबर यायचे. तर बाबा का आई आज जाऊन सेट बघून आले होते आधी, तर ते मला म्हणले की तू चल बघायला, खूप सुंदर केलंय. म्हणून ते हात धरून घेऊन गेले होते कारण खूप लोक होते. आणि त्यावेळेला सुभाष गाई सर तिकडे आले, ते पण परीक्षण करत होते सेटचं, आणि त्यांनी सेट बघितलं आणि ते म्हणले की ये नाही चाहिए, ये अच्छा नाही लग रहा है. आणि त्यानंतर कॅन्सल झालं शूटिंग. अख्खा बांधलेला सेट 15 दिवस त्यांनी घेऊन अख्खा रिकन्स्ट्रक्ट केला सुभाष गाईंच्या नव्या संकल्पनेनुसार. तेव्हा म्हणजे लक्षात आलं की क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करणारी माणसं आहेत इथे, ज्यांच्याबरोबर तरी ऍटलिस्ट मी काम केलं त्यावेळेला ती. आणि त्यांची स्केल खूपच प्रचंड मोठी आणि वेगळी आहे. सो तो खूप प्रॉमिनंटली लक्षात राहिलेला किस्सा आहे. मला विचारायचंय की तुला आता भूतनाथ रिटर्न्स आणि किल्ला यांसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले, तर तेव्हा जी ती फिलिंग काय होती? मला एकतर ह्या अवॉर्ड बद्दल माहितच नव्हतं पहिल्यांदा हे. हो पण ऍक्च्युली काहीच मला कल्पनाच नाही त्या सगळ्याची. आणि मला फोन आला ह्याचा अविनाशाचा की अरे आपला सिनेमा सिल्वर काय रौप्य कमळ मिळालंय किल्लाला, तेव्हा सुवर्ण मिळालेलं कोर्ट होतं तुमच्या. हो. आणि हे मिळालं होतं त्याच्या सिल्वर आम्हाला ब्रॉन्झ ख्वाड आला. सो मराठीने म्हणजे रूल केलं त्या वर्षी अख्खच. आणि तेव्हा अजून पण मराठीमध्ये अजून 2-3 कोणाला तरी मिळालेलं. कंगना रनौटला तेव्हा मिळालेलं कुठल्या क्वीनसाठी आय थिंक मिळालेलं सेम इयर बेस्ट ऍक्ट्रेस. तर तेव्हा मला कल्पनाच नव्हती की हे खूप काहीतरी मोठ्या स्केलचं असणार, एवढंच माहित होतं. तर त्यांचा एक ऑफिशियल हे आलं, मेल आला एक ऑफिशियल घरी की त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलं होतं की तारखा आणि सगळं. सो मग ते प्रोडक्शनशी कोऑर्डिनेट करून प्रोडक्शन बरोबर आम्ही सगळे जाणार. तर मला खूपच भारी वाटलं कारण मला ते कळलं की प्रेसिडेंटकडनं मिळणार. आणि तेव्हा हे होते मुखर्जी होते, सो त्यांच्याकडून ते मिळणार होतं. झालं असं होतं की मी तेव्हा त्यांना सेकंड टाइम भेटत होतो. त्याच्या आधी भूतनाथ जेव्हा झाला रिलीज झाला तर तो सिनेमा इलेक्शन आणि ह्या सगळ्यावर बेस्ड आहे ना, सिस्टीम इलेक्शन वगैरे. तर त्यामुळे प्रेसिडेंट ऑफ इंडिया साठी एक स्पेशल स्क्रीनिंग करायचं ठरलेलं. तर त्याला काय म्हणतात, हाऊस ऑफ प्रेसिडेंट जे आहे. सो त्यांनी ते स्क्रीनिंग डिमांड केलं की आम्हाला ह्याचं एक स्पेशल स्क्रीनिंग करायचंय कारण त्यांना बघायचं मुखर्जींना विथ कास्ट. तर ह्या नॅशनल्सच्या माझ्या अंदाजे 2 का 4 महिने आधी जेव्हा सिनेमा रिलीज झालेला, तर 4 महिने आधी, तर तेव्हा आम्ही गेलेलो तिकडे दिल्लीला. आणि तर तेव्हा मुखर्जी बसलेले, त्यांच्या बाजूला बच्चन सर आणि बाजूला मी, असं आम्ही स्क्रीनिंग केलं. तेव्हा हे पण होते
चोप्रांच्या वाईफ ज्यांचं BR चोप्रा आहे, तर त्यांच्या वाईफ ज्यादा बघतात स्टुडिओज ते होते, गुलशन कुमार होते. सो असे आम्ही सगळे, नितेश सर होते अर्थात. तर तेव्हा फर्स्ट टाइम मुखर्जींना भेटलेलो मी. तर तेव्हा त्यांनी कौतुक केलं, त्यांना काम आवडलेलं. आणि सो तेव्हा एकदा मीटिंग झाली आमची, तेव्हा पहिल्यांदा भेटलेलो. त्याच्यानंतर नॅशनलचा कॉल आला आणि म्हटलं की उत्तम जाऊया आपण आता, काय जे असेल ते. सो तिकडं छान चांगल्या अशोका हॉटेल जे आहे गव्हर्नमेंटचं, सो त्या हॉटेलला आम्ही राहत होतो. असं नॅशनलच्या आदल्या दिवशी रिहर्सल्स असतात की तिकडे एक डमी प्रेसिडेंट उभा असतो आणि सगळे ज्यांना अवॉर्ड्स आहेत त्या सगळ्यांना तिथे बोलवलं जातं त्या सेम ऑडीमध्ये. आणि फक्त प्रेसिडेंट आणि बाकीचे जे हे असतात तिथले, म्हणजे आमच्या वेळेला अरुण जेटली सर होते, आपले चेस मधले कोण विश्वनाथ आणि अजून एक जण आपले ह्याच्यातले कोण होते ते अभिनव बिंद्रा. सो असे तेव्हा होते तिथे त्या ह्याच्यावरती अवॉर्ड्स द्यायला सुद्धा किंवा तिथे उपस्थित. तर ही लोक सोडली तर बाकी सगळे अवॉर्डीज ज्यांना आहे त्या सगळ्यांना बोलवलेलं. आणि रिहर्सल अशी असायची की जे जसं होणार आहे त्या दिवशी तशीच रिहर्सल, की ते नाव घ्यायचंय प्रत्येक कॅटेगरीतलं प्रत्येक माणसाचं. आणि समोर जेव्हा अवॉर्ड रिसिव्ह करतोय त्याच्यानंतरचे जे दोघं आहेत त्यांनी आधीच राईट लावून थांबायचं. आणि मग तो गेला की हा जाणार, मग तो जा, म्हणजे हे ते वाट नाही बघणार की नाव घेतलं मग तू उठणार येणार, आधीच जाऊन थांबायचं तिकडे. आणि त्यांचा मेन प्रोटोकॉल हा होता की त्यांनी एक सेकंड अलॉट केले की 20 सेकंडच्या वर तिकडे थांबायचं नाही वरती. आणि त्या 20 सेकंड्स मध्ये यू कॅन नॉट टच द प्रेसिडेंट. तुम्ही पाया नाही पडू शकत, शेक हँड नाही करू शकत, तुम्हाला त्यांना टच करायला अलाउड नाही. सो अवॉर्ड रिसिव्ह करा, पुढे बघा, 2 फोटो काढा आणि निघा, हा प्रोटोकॉल होता. सो सेम ह्याच्यामध्ये आम्ही फॉलो केला त्या रिहर्सल्स मध्ये. आणि सेकंड काहीतरी 11 वाजता वगैरे ते होतं सगळं तो सेरेमनी. तर आम्ही पोहोचलो, आमचे फोन्स वगैरे सगळे जमा आणि काय खूप चेकिंग करत करत त्या आतमध्ये गेलो. आणि सगळ्यांचे अवॉर्ड चालू होते आणि मी जिथे बसून सगळ्यांचं बोलतो, सगळ्यांचं प्रोटोकॉल फॉलो करत चाललेलं सगळ्यांचं. माझ्या नावाच्या वेळेला मी जाऊन थांबलो, वर बोलवलं आणि मी वरती गेलो आणि मी तो अवॉर्ड रिसिव्ह केला. आणि मी पुढे बघून स्माइल केला आणि माझ्या डोक्यात मी पॅनिक होतो की 20 सेकंद संपाय, आपण निघूयात लवकर. सो मी रिसिव्ह केला आणि निघायला तर त्यांनी खांदा असं धरला आणि असं मागे की अरे मुझे इसके साथ अच्छा फोटो चाहिए असं म्हणून थांबवलं. आणि मग तेव्हा मी असं होतं की अरे हे ओळखले का, त्यांनी ओळखलेलं. आणि तेव्हा ते म्हटलं की हम मिले थे पहिले भी. आणि मी 20 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबलो तिकडे. आणि त्यांनीच तो प्रोटोकॉल ब्रेक केला की त्यांनी टच करून थांबवलं. ते मला वाटतं की ते हिंदीतले दुसरे सिनियर ऍक्टर होते त्यांच्याबरोबर एकदा झालेला आणि त्याच्यानंतर माझ्याबरोबर तो एकदा ब्रेक झालेला. सो आय थिंक हे 2दा असं झालं की त्यांनी स्वतःच प्रोटोकॉल ब्रेक करून त्यांनी काय शेक हँड केला आणि पकडलं खांद्याला वगैरे. आई वडिलांची काय रिॲक्शन होती? एवढं सगळं तू मिळवलंस, त्यांची काय रिॲक्शन होती? त्यांना आवडतच आहे. मला त्यांच्या रिॲक्शन पेक्षा मला त्यांचं हे आवडतं की त्यांनी ह्याला कुठल्याच ह्याला म्हणजे आपल्याकडे ते खूप होत ना की पॅरेंट्स ट्राय करतात चॅनलाइज करायच्या गोष्टी, की तू जे करतोय आम्ही तुला दिशा दाखवतो आणि तू ते कर किंवा असं. तर त्यांनी ते तसं कधी केलं नाही माझ्या बाबतीत, की मी जिकडे वाहतोय तिकडे वाहत राहून दिलं, जे काही करतोय ते करत राहून दिलं. आणि अडवणूक तर अर्थात नाही केली कधी, पण असं ओव्हर एनकरेज पण नाही केलं की आता ना इकडे जाऊन ऑडिशन द्या, आता तिकडे जाऊन ऑडिशन द्या, असंही फार केलं नाही. जे होतंय ते छान होऊन दिलं. तर त्यामुळे त्यांना पण असं ते सरप्राईज पण होतं आणि त्यांनाही छानही अर्थात वाटलं. माझ्या वडिलांची रिएक्शन किंवा आई बाबा दोघांची फारच जास्त होती, कारण ते आत्ता जाणवतं जेव्हा, किंवा मला हे जास्त कधी जाणवतं की जेव्हा शाहरुख सेटवर आलेला भूतनाथच्या वेळेला, तर तेव्हा मी गार झालो अख्खा. कारण शाहरुखला लहानपणापासून पाहिलंय आपण, तर तसं आईबाबांसाठी बच्चन सर होते, त्यामुळे त्यांना ती ग्रॅव्हिटी जास्त होती, कारण त्यांनी बघितलंय त्यांना लहानपणापासून. आणि आपण शाहरुखला, सो माझं शाहरुखला जे झालेलं ते त्यांचं पहिल्या झालेलं बच्चन सरांनाच. नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन बदललाय का तुझ्याकडे बघण्याचा, असं वाटतं का तुला? हा, म्हणजे ते फुकटची एक जबाबदारी यासारखं ते होतं की आता चांगलंच करायचं असं, की वाटतं ना घाण करूयात आता, पण ते नाहीच, चांगलंच करायचं असं, जे एकंदर माती खायला तसा चान्स नाही. हा, किंवा उलट कधी कधी हेही होतं की काहीतरी घाण केलं त्यालाही प्रेस करतात, कारण नॅशनल म्हणजे बाहेरचं काहीतरी. हो ना. चिन्मय, तू लहानपणापासून सूर सपाटा किंवा बोक्या सातबंडे हे सगळे पिक्चर्स केलेत. उपेंद्र लिमये होते, दिलीप प्रभावळकर होते, एवढ्या मोठ्या ऍक्टर सोबत तू काम केलंस. त्यांच्याकडून काय काय गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या? काय एक्सपिरियन्स होता तेव्हाचा?
हे काही काही मुवमेंट्स आहेत अशा मोठ्या मोठ्या ऍक्टर्सचं काम करण्याची पद्धत बघतानाच्या, जेव्हा मला असं जाणवलं की हे आपण आपल्या कामामध्ये अडॉप्ट करायला पाहिजे. मग हे करतायत एवढे मोठे लोक अजूनही जर हे करत असतील तर याची काहीतरी गरज असणार आहे. त्यावेळेला गरज नाही समजली, नसेल समजली, पण एवढं नक्की लक्षात आलं की हे आपण करायला पाहिजे. म्हणजे असं एक लक्षात आलं की आपण काम करण्याआधी काहीतरी रिच्युअल करायला पाहिजे, नॉट फॉर द सेक ऑफ डुईंग द रिच्युअल, पण स्वतःला एका ग्राउंडेड रिलॅक्स्ड स्टेट मध्ये आणण्यासाठी म्हणून का होईना. प्रत्येकाचं काही असू शकतं सब्जेक्टिव्ह. तर हे मी करताना बघितलंय या सगळ्या लोकांना. उपेंद्र लिमये सरांचा फोकस मी बघितलाय काम करताना, आणि ते किती प्रश्न विचारायचे डिरेक्शन टीमला हे पण बघितलंय. तर आणि त्यावेळेला मी ऍक्च्युली उपेंद्र लिमये सरांचा जोगवा चित्रपट पाहिला नव्हता, लहान होतो, म्हणजे ऍक्च्युली 12वीत होतो, पण त्याच्यानंतर पाहिला. सो ते चित्रपट त्यांचा जेव्हा बघितला आणि त्यांचं काम जेव्हा बघितलं तेव्हा काही काही संदर्भ लक्षात आले की सूरसपाटाच्या वेळेला सर काय प्रकारे विचार करत असावेत. माझ्या पुरतेच म्हणजे छोटे जे काही संदर्भ मला लागले होते ते माझ्या लक्षात आले. सो येस, असंच या गोष्टी शिकलोय मला वाटतं. फोकस, डिसिप्लिन, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत बघून आपण हे कसं थोडस गोष्टी घेतल्या पाहिजेत किंवा आपल्या कामातही त्याचा थोडासा उपयोग करता येत असं म्हणता येईल. तू आता स्टँडअप कॉमेडीकडे सुद्धा वळतोयस, तर प्रेक्षकांच्या लाईव्ह रिॲक्शन जेव्हा तू घेतोयस तर तेव्हा काय वाटतं तुला? थोडंसं नर्वस फील होतं की छान वाटतं? काय वाटतं? आता तरी सवय झाली थोडी, पण आता किती वाटतं 2018 पासून मी स्टँडअप करतोय. पहिला 18ला केलेलं. सो एक 5-6 वर्ष लागली तो कम्फर्ट यायला स्टेजवरचा. कारण नाटक खूप आधीपासून केलंय, सिनेमे खूप आधीपासून केलेत. ह्या सगळ्यामुळे काय होतं की स्टेजवरती ही एक कायम सवय की आपल्याकडे शील्ड आहे कॅरेक्टरचं, की मी जर काहीतरी डबा टाकला की विसरलो मी काहीतरी डेली टाकली तर माझ्याकडे इम्प्रोव्हाइज करायला शील्ड आहे ना, की त्या आंब्रेला अंडर राहून मी ते इम्प्रोव्हाइज करेन. की छोटा डॉनचं कॅरेक्टर आणि मी काहीतरी विसरलो तर त्या कॅरेक्टरमध्ये राहून मी काहीतरी, कारण माझ्याकडे बेस आहे काहीतरी ज्याच्यावर मी काहीतरी कन्स्ट्रक्ट करेन स्पॉन्टेनियसली. इथले ते स्टँडअपला असं होतं की तुम्ही नागडे आहात, म्हणजे तुम्ही आहात, तुमच्याकडे कॅरेक्टर नाहीये कुठलं. सो तिथे जर तुम्ही फंबल टाकलं तर इम्प्रोव्हाइज तुम्हाला करायचंय तुम्ही म्हणून. सो ते शील्ड नसल्यामुळे ते खूप अवघड होतं म्हणजे तिथलं इथं करायला. आणि दुसरं असं की पूर्ण वेळ तुम्ही फोर्थ हॉलमध्ये आहात, की नाटकाचे खूप रेअरली आपण जातो फोर्थ हॉलमध्ये. आणि नाटकात हा एक ना कम्फर्ट तयार होतो बऱ्याच वेळा की फोर्थ हॉलमध्ये जरी बोलायचं असलं तरी आपण प्रेक्षकांकडे बघून नाही बोलतो, आपण समोरच्या बाजूला बघून बोलतो. याच्यात मला कन्व्हर्सच करायचंय डिरेक्टली. सो मला स्टँडअप करताना हे खूप कळलं की परफॉर्मन्स आणि कन्व्हर्सेशन यातला डिफरन्स कसा आहे. की मला स्टेजवर परफॉर्म करायचंय, पण माझा फक्त माझी स्क्रिप्ट परफॉर्म करायची, माझा कॅरेक्टर किंवा तो आपण म्हणू तसं ते सादरीकरण नसणार आहे, ते कथाकथन पण नाहीये, पण मला कन्व्हर्स करायचं लोकांबरोबर की ज्यांनी ते माझ्यामध्ये येतील, मी जे बोलतोय त्याच्यामध्ये. नाटक करताना अर्थात बाकी गोष्टी फॅक्टर्स असतात, म्हणजे डिरेक्शन आहे आणि म्युझिक आहे की ज्यांनी लोक त्या ह्याच्यामध्ये येतात त्या एन्व्हायरमेंटमध्ये. स्टँडअपला तुम्हीच एकट्यात की तुमच्यात त्यांना आणायचंय. आणि मला नवीन गोष्ट स्टँडअप करताना कळाली की यू कॅन डिक्टेट द ऑडियन्स, की तुम्ही त्यांना डिक्टेट करत नेऊ शकता इथून तिथे तिथून इथे. एनर्जी शिफ्ट कशी करायची रूमची, की आता आपण एका एनर्जीमध्ये आहोत आणि मी ते स्टँडअप करताना मी एका टॉपिकला हात घालून माझी एनर्जी चेंज करून रूमची एनर्जी चेंज केली, आणि वाईस वर्सा रूमची एनर्जी रीड करत मला स्पॉन्टेनियसली माझ्या परफॉर्मन्समध्ये काय बदल करायचे, किती एनर्जी मॅच होईल. सो अशा गोष्टी स्टँडअप करताना बऱ्याच कळत गेल्या, ज्यामुळे मला वाटतं की परफॉर्मन्स बेटर झाला की नाही माहित नाही, पण माझं ओव्हरऑल त्या इन जनरल माझ्या क्राफ्ट बद्दलचं अंडरस्टँडिंग अजून वाढलं स्टँडअपमुळे. बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे नाटक आणि हे स्टँडअप बऱ्यापैकीच वेगळं आहे, खूप प्रचंड वेगळे. स्टँडअपचा अजून एक घोळ असा आहे की तुम्हाला वाटतं की मी हा पंच लिहिलाय आणि आता इथे लाफ्टर येईल, इथं ब्रेक घेऊन पुढचं करूयात. आपण तिथं तो पंच घेतून त्याच्यावर काही लाफ्टर येत नाही, पण आपण ब्रेक घेतो आणि त्या एक ऑकवर्ड सायलेन्समुळे आपण पुढचं ब्लँक होतो की पुढचंही घेत आता काही कळत नाही, पुढचा वर होणार आहे की माहित नाही. आणि ह्याच्या उलटही खूप वेळा होतं की हा मी पंच म्हणून लिहिलाच नव्हता आणि तिथे अचानक हसले, आणि ते हसल्यामुळे परत ब्लँक झालो. सो ते दोन्हीकडनंही होतं ते, कारण ऑडियन्स कधी काय रिॲक्ट करेल नाही. आणि मला हे खूप स्टँडअपमुळे मला हे वाक्य फार प्रचंड कळालं की कॉमेडी सब्जेक्टिव्ह हे मला स्टँडअपमुळेच पूर्ण कळालं. म्हणजे मला नाही कळलं की मला जी कॉमेडी वाटते ती ऑडियन्सला वाटेल की नाही, किंवा प्रत्येकाची वेगळी सब्जेक्टिव्ह असेल ना कॉमेडी. सो युनिव्हर्सली जे ह्युमरस आहे
ते घेणं, त्याच्याबद्दल बोलणं, जेनेरिक ठेवणं पण सेम टाइम डिक्टेट पण करणं, की त्यांना मी जेनेरिकली सुरू केलं ते एकदा हसायला लागले, मग त्यांना मी स्मार्ट ह्युमर मध्ये आणलं हळूहळू, की जो मी करत असतो नॉर्मली, मग तिथनं पुढे नेला डिक्टेट करत. सो त्याला एक 6 वर्ष लागली हे सगळं कळायला, प्रयोग करत करत करत. लोकांना बघताना असं वाटतं की काय फक्त जाऊन बोलायचंय, गप्पा नाही, सगळ्यात अवघड स्टँडअप आहे, किती अवघड आहे ते. कारण लोक, समोरचा ऑडियन्स कधी काय बोलेल आपल्याला काहीच अंदाज नसतो, आणि त्याच्यावरती आपण कसं रिॲक्ट करायचं तेही लगेच कळलं पाहिजे, सुचलं पाहिजे. हो. आणि त्याला एक फार महत्त्वाचं असं नंतर कळलं की तिकडं ना तुमची ओनरशिप आहे आणि ती दाखवणं खूप महत्वाचं आहे त्या फॉर्म मध्ये. नाही तर एकदा एकाने हेकल केला आणि काहीतरी बोलला तर लोकांना कळतं की आपण बोलू शकतो, आणि मग कोणीही येऊन तुम्हाला बोलायला लागतं. मला जरा प्रश्न पडतो, जे इंटरॅक्शन वाले करतात ना, म्हणजे प्रश्न विचारतात तू इकडे काम करतोस का, आणि ते तर म्हणजे हो खूपच डेंजरस आहे, म्हणजे हजरजबाबीपणाची हाईट आहे, खरंच हाईट आहे ते. हो, तो पीक आहे त्याचा, करेक्ट आहे. कसं काय शक्य आहे? तू काही कुठल्याही गोष्टीवर याचा अर्थ तुला फायनल पंच सापडला पाहिजे, +1 सापडायला पाहिजे. तो लगेच आयदर कॉन्ट्रडिक्ट करता आलं पाहिजे, किंवा रिलेटेबल करता आलं पाहिजे, किंवा रोज तरी करता आलं पाहिजे तिथल्या तिथे. कमी वेळात एवढं तुला सक्सेस मिळाले, पण अशा काही गोष्टी आहेत का की जगायच्या राहून जात आहेत, किंवा या मी जगता आलो नाही त्या वयामध्ये, अशा कोणत्या गोष्टी आहेत? मला ऑनेस्टली हेच वाटतं, कलामंडळच वाटतं की ते एक मला करतच नाही आलं कॉलेजमध्ये. कारण मी गेलो 3-4 दिवस पहिले आलेलो, आणि मला खूप आठवतंय प्रॉमिनंटली 11वीत असतानाच मी आलेलो, जेव्हा पेगामच्या वेळेलाच. तुम्ही 12वीत होते तेव्हा ना? नाही, 11वी एंड होतं आमचं. करेक्ट, म्हणजे मी आलो होतो तेव्हा नुकताच 11वीत. तर मी एसपीच्या कलामंडळात मला जायचं होतं, पण मला ते जाता आलं नाही कधी. तर मी 4 दिवस पहिले गेलो, आणि त्याच्या इमिजिएट नंतर डिस्कोसनेचं शूट लागलेलं. सो मी शूटला गेलो ते गेलोच. त्याच्यानंतर माझं आय थिंक शार्क्याशी का अभ्याशी कोणासाठी बोलणं झालं कुठल्या तरी नाटकाबद्दल, की ज्यात मला खरं तर ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं होतं, पण तेव्हाही मला दिसत होतं की मी लॉंग टर्म कमिटमेंट देऊ शकत नाही इकडे. कारण नाही म्हटलं तरी नाटकालाही 2 ते 4 महिन्यांची मिनिमम कमिटमेंट लागते, आणि तेव्हा असं होतं की माझे 15-20 दिवसांच्या गॅपनी लाईन अप होते काय. सो त्याच्यामुळे मला ते कधी करता आलं नाही. तर मला तेवढं एक वाटतं की ते राहून गेलं, ते थोडंसं राहिलं. कॉलेज मधलं कलामंडळ मजा मस्ती ते थोडंसं राहिलं. कारण फिरोदिया पुरुषोत्तम मी केलंच नाही ऑफिशियली. ती एक वेगळीच मजा असते फिरोदिया पुरुषोत्तमची. मी ती सगळी नाटकं पाहिली, मी तो आम्ही जे करायचो कोलाजकडनं, सो आमचा तो एक्सपिरियन्स आहे सगळा. तो मी एक्सपिरियन्स नाही मिस केला, पण त्या स्पर्धा नाही करता आल्या. एसपी मध्ये असताना भूमिका हे नाटक लिहिलंस आणि डिरेक्ट केलंस. आता ऍक्टिंग तर आलीच, की ते होतंच तुझ्यात आधीपासून, पण रायटिंग, डिरेक्शन हे काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स होता, आणि भूमिका नाटक तेवढं गाजलं सुद्धा. त्याविषयी काय सांगशील? ते नाटक गौरव बर्वे नावाचा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे, त्यांनी आणि मी लिहिलं आणि बसवलं होतं. तर ते रत्नाकर मतकरींच्या कथेवर आधारित आहे. सो मला असं वाटतं की त्याचं जे काही यश आहे त्या नाटकाचं, त्यातला खूपसा वाटा हा रत्नाकर मतकरी सरांच्या लेखनाचा आणि त्यांच्या प्लॉटचा आहे, संहितेचा आहे. ती खूपच ताकदीची आहे, आणि लेखन आणि दिग्दर्शनाचा अनुभव खूप चांगला होता. ऍक्च्युली मी आणि गौरव खूप वर्ष त्याच्या आधीचे प्रयत्न करत होतो. म्हणजे आम्ही 11वीत पहिल्यांदा एसपीला एकत्र असताना एक अत्यंत खूपच वाईट नाटक दोघांनी लिहिलं होतं, आमचं पहिलं नाटक. असं ते आम्ही कोणाला दाखवू शकत पण नाही. ते नाटक हिलेरियस नाटक होतं ते. त्याच्यानंतर आम्ही अजून एक सायकोलॉजिस्ट आणि ऐकायला आवडेल पण आम्हाला. नाही, मला पण गोष्ट नाही आठवते पूर्ण, पण खूपच म्हणजे भयानक नाटक होतं. पण तो जॉनर म्हणजे सायकोलॉजी आणि सस्पेन्स थ्रिलर, त्याची आस तेव्हापासून होती असं वाटतं मला. ऍक्च्युली तुम्ही आता बोललं, तुमच्याशी बोलताना लक्षात आलं माझ्या, त्याची आस तेव्हापासून होती. मग त्याच्यानंतर आमचा एक मित्र आहे अजूनही जवळचा, यशोधन ब्रह्मे नावाचा, त्यांनी काही कथा लिहिल्या होत्या 3. मग त्याच्यावर आम्ही 11वीच्या शेवटाकडे दूर किनारा नावाचं नाटक बसवलं, आणि त्या कथांचं नाट्य रूपांतर केलं. तो एक लेखनाचा, असे 2 छोटेसे अनुभव गाठीला होते आमच्या, आणि मग आम्ही भूमिकामध्ये उतरलो. तर मला असं वाटतं की तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, नवीन होता, आणि गौरव सारखा कोणीतरी व्यक्ती तिथे म्हणजे रंगमंचाच्या बाहेर न जे बघणं असतं नाटकाकडे, आणि ऑब्जेक्टिव्ह असणं असतं नाटकाविषयी, तसं कोणी नसतं तर ते अवघड झालं असतं काम. सो मला असं वाटतं की त्यातला खूप सारा वाटा हा त्या रिफ्लेक्शनचा आहे, की मला सब्जेक्टिव्हली नट म्हणून, पात्र म्हणून काहीतरी स्टेजवर काम करताना फील होतंय, आणि त्याच्याबद्दल तालीम झाल्यावर चर्चा होतीये, आणि त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह ओपिनियन्स येतात
रिफ्लेक्ट होत आहे ओपिनियन, आणि ते ऐकून ते सूचना घेऊन काम करणं होतं. तर तो प्रवास खूप इंटरेस्टिंग होता आणि त्यांनी खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मला असं वाटतं की त्यांनी माझी खूप ग्रोथ झाली नट म्हणून, म्हणजे त्या लेखन दिग्दर्शनाच्या अनुभवाचा मला नट म्हणून खूप फायदा झाला असं वाटतं. तू तुझ्या कॉमेडी रोल्स मधून सगळ्यांना हसवत असतोस, पण पर्सनल आयुष्यामध्ये तू असाच बिंदास आहेस का, की थोडा इंट्रोवर्ट आहेस? मी असा सिलेक्टिव्हली इंट्रोवर्ट आहे बेबी. असा की मला फार ऍक्च्युली मी असं खूप हे येत नाही, काय म्हणतात त्याला, एन्थूच नाहीये खूप, की काहीतरी अनएक्सप्लोर्ड जाऊन आता चला एक्सप्लोर करूया, मला ते करत, पण मला ते ऍक्च्युली एकटंच करायला आवडतं की असं काहीतरी नवीन करायचं. तर तो एक्सपिरियन्स मला एकट्याला घ्यायचा, जे काही करायचं ते. मी असा इंट्रोवर्ट आहे तसा, मस्ती करत नाही, पण माझं मी म्हणतो तसं की त्याच लोकांबरोबर माझी मस्ती असते की ज्यांच्याबरोबर मी आधीपासून करत आलोय. शाळेतली सगळी गँग जी असेल आपली, तर त्यांच्याबरोबर जे चिन्या आम्ही जे खूप आधीपासून मित्र, त्यांच्याबरोबर मी मस्ती झोन मध्ये असतो. पण अदरवाईज मी खूप शांत आणि माझ्या असं आयसोलेटेड स्पेसमध्ये असतो की शूटला सुद्धा आता खूप जवळचे मित्र नसतील तर मी माझं काम झालं की बाजूला जाऊन बसतो, की असं फार होतो मिक्स, कारण ते काम आहे आपलं मिक्स होणं सुद्धा. पण मला वाटत नाही की तेवढा मनापासून की असं तेवढा ओपन होतो असं मला वाटत नाही. चिन्मय, आता तू शाळेत असताना इतका खोडकर होतास हे कळलंच आहे आम्हाला, अजूनही तसंच आहे का काही बदललंय? माझं पण पार्थ सारखंच आहे, सिलेक्टिव्हली मी खोडकर आहे आणि प्रँकस्टर काइंड ऑफ थोडाफार आहे राहिलोय, पण बाकी मी नाही आहे तसा. बाकी मी जरासा इंट्रोवर्टेड आहे. मी पण कॉन्टॅक्टमध्ये कमी असतो सगळ्या लोकांच्या, आणि सोशल मीडियाचा वापर पण माझा बऱ्यापैकी कमी असतो. सो मी पण इंट्रोवर्टेड आणि जरा स्वतःमध्ये असणाऱ्या व्यक्तींपैकी आहे ना. मगाशी आपण ते बोलतोच की ज्यांच्या बरोबर ऍक्च्युअली ट्रू डीप बॉन्ड्स आहेत, कम्फर्ट झोन आहे, त्यांच्या बरोबरच आम्ही हे करू शकतो. स्वामिनी मालिका तू केलीस, एक वेगळी भूमिका केली होतीस माधवराव पेशव्यांची, तर त्यासाठी तयारी कशी केलीस? कारण ते एक वेगळं कॅरेक्टर होतं, तर त्यासाठी अभ्यास करावा लागला असेल, काहीतरी तयारी करावी लागली असेल, तर ते कसं मॅनेज केलंस? अर्थातच कादंबरी वाचली, त्याच्यानंतर पेशव्यांच्या बखरीच्या इतिहासातला काही भाग वाचला, आणि त्याच्या आधीच रमा माधव झाला होता पर्णपेठे आलोक राजवाडीचा, तर तो सिनेमा बघितला. आणि सिरियलचे 2 भाग होते. कोविडच्या आधी लहान रमाबाई होत्या, आणि कोविड नंतर रमाबाईही मोठ्या झाल्या आणि माधवरावही मोठे झाले. तर मी तोपर्यंत ग्रेटेस्ट त्याच्या आधी मृणाल कुलकर्णी ज्या मालिकेमध्ये होत्या रमा माधवांच्या, ती मालिका बघितली नव्हती मुद्दाम त्याच्या एपिसोड्स, कारण मला असं वाटलं होतं की मी असं ऐकलं होतं की मंकळींनी त्याच्यात खूप सुंदर काम केलंय. तर तेव्हा मला असं वाटत होतं की माझ्यावर त्या कामाचा परिणाम होईल आणि इम्प्रेशन राहील त्या कामाचं, तर मला तसं शक्यतो टाळायचं होतं. म्हणजे मला हे बघायचं होतं की माझं मला करता येतंय का. तर ते कोविड संपल्यानंतर माधवराव पेशवे मोठे झाले, आणि त्यानंतर 1-2 महिन्यांनी जेव्हा मला काही गोष्टी मध्ये मी अडकलो होतो माधवरावांच्या स्वभावाविषयीच्या, ज्या मला सापडत नव्हत्या असं म्हणूयात आपण, तर त्याची उत्तर काही प्रश्नांची जी मला कुठेच मिळत नव्हती, त्यावेळेला मी मंकणींचं काम बघितलं होतं. आणि त्या कामामध्ये जी बारकावे होते, आणि त्या 25 मला वाटतं लिमिटेड एपिसोडचीच आहे ती सिरीज, युट्यूबवर पण आहे सिरियल. तर त्या कामामध्ये त्यांनी शेवटचा जो भाग आहे ना माधवरावांचा, त्यांना राजय क्षमा झाल्यानंतर ते जाऊन राहिले थेऊरला, आणि तो जो भाग आहे सगळा, तो त्यांनी इतकं सुंदर त्यांच्या आजारपणाचा भाग दाखवला आहे. आणि त्या पात्राचे माणूस म्हणून माधवराव पेशव्यांचे इतके बारकावे आणि कंगोरे दिसतात स्वभावातले, आणि ओढाताण दिसते जी त्या नात्यांमध्ये आणि याच्यात तयार झाली होती राजकारणात. तर ते सगळं स्टडी वर्कचाच पार्ट होता असं वाटतं मला. तसं बघायला गेलं तर दोघांचे पण जॉनर्स वेगळे, बरोबर. तर मग तुला मला विचारायचं आहे की पार्थ सारखे थोडेसे कॉमेडी रोल्स तुला जर ऑफर झाले तर करायला आवडतील का? हो, आवडत नाही, पण मला नाही वाटत पार्थ सारखं करू शकेन. त्याच्या कामात जीज आहे, आणि मला असं वाटतं की असं नाहीये. म्हणजे ऍक्च्युली हे जे कॅटेगरायझेशन आहे ना, हे माझ्याच बाबतीत खरं आहे की मी अजून तितके कॉमेडी रोल्स करू शकलो नाही किंवा हाताळले नाहीयेत. पण पार्थनी जितके ह्युमरस आणि कॉमेडी रोल्स केले तितकेच त्यांनी सिरियस पण काम केलं आहे ऑलरेडी. आणि म्हणजे अर्थात मला त्या प्रकारचं काम आवडत असल्यामुळे असेल कदाचित, पण मला जी पार्थची कामं मनापासून आवडतात ती सगळीच अशी सिरियस असं नाही, पण ज्या 2 कॅटेगरीज तुम्ही म्हणता त्याची कॉमेडीच्या अगेन्स्ट जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीतली आहेत. आणि एंड ऑफ द मध्ये पार्थ जे काम करतो माईम प्ले मध्ये मी जे म्हणलो ते
तर ते खूपच वेगळ्या प्रतीचं काम आहे. म्हणजे माईम म्हणून पण एक एक्झॅजरेटेड काम करण्याची पद्धत असते आणि नाट्यमयता आपण त्यातली खूप दाखवतो, कारण शब्द नसतात तर शरीराने दाखवतो, पण त्याच्यामध्ये पण एक स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि वेगळ्या पद्धतीचं काम पार्थ त्या नाटकामध्ये करतो असं वाटतं मला, जे की खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप मार्क करण्यासारखं आहे. सो मला आवडेल नक्कीच अशी भूमिका जर मला कधी ऑफर झाली पुढे करायला तर, आणि मग मी काही गोष्टी अर्थातच पार्थला विचारेन असंही वाटतंय मला. आम्हालाही बघायला नक्कीच आवडेल. तर पार्थ, तुला चिन्मय सारख्या, चिन्मयने ज्या साकारल्या भूमिका, ऐतिहासिक असो किंवा बाकी काही, तर तशा भूमिका आवडतील का साकारायला? हो हा, नक्कीच आवडतील अशा डेप्थ असलेल्या भूमिका करायला. कारण तू म्हणलं तसं की ते मला ज्या जास्त नोन आहेत भूमिकाच्या माझ्या, तर त्या अशा त्या उथळ आहेत, त्याला काही तेवढी ग्रॅव्हिटी नाहीये किंवा त्यात असं भरीवपणा तेवढा नाही, ते उथळ आहे. आणि त्यात काही असं हे पण वाटत नाही मला, कारण ती डिमांड आहे त्या स्क्रिप्टची आणि लोकांची पण. सो जे माससाठी केलंय ते माससाठी आहे, त्याला काही तेवढा सेन्स बनवायची गरज नाही, त्यांना जे हवंय ते आपण डिलिव्हर केलं, दॅट्स इट. सो तशा पद्धतीचं काम माझं जास्त नोन आहे. पण चिन्मय म्हणतात तसं की मी अशी सेन्सिबल कामं पण बरीच केली आहेत, जी काय तेवढी बाहेर आली नाहीत अजून. म्हणजे खूप सुंदर सिनेमा आम्ही 2017ला शूट केला, जो अजून बाहेरच नाही आलाय. रित्यावाला तोही नाही आलाय. तो ती कुठली होती फिल्म? व्हिडिओ पार्लर. आणि ही कुठली म्हणतोयस तू? ही मी म्हणतोय बीडी बाकडा. हा, येस. सो गजेंद्र हिरे सरांनी तो लिहिला आणि डिरेक्ट केलेला, आणि फारच उत्तम कास्ट आणि फार सुंदर सिनेमा. तर तोही अजून रिलीज नाही झाला. आणि व्हिडिओ पार्लर जो प्रसाद नाम जोशींनी लिहिला आणि डिरेक्ट केला, तर तो पण अजून आला. सो त्याच्यामध्ये थोडी कॉम्प्लेक्स असणारी कॅरेक्टर्स आहेत की ज्याच्यात काम करावं लागेल असे कॅरेक्टर्स आहेत. अर्थात कॉमेडी जे रोल्स केले त्यासाठी काम करावं लागतंच, पण त्याचं खूप वरवरच आहे, किंवा त्याचं काम आपण म्हणू एक्सटर्नल खूप आहे, की मला इथे ह्या क्रिया करून मला तो विनोद तयार करायचा आहे. किंवा माझा खरं तर आवडता जॉनर कॉमेडीतला सिच्युएशनल कॉमेडी आहे, पण मला फार्सिकल कॉमेडी जास्त करायला मिळाली. सिच्युएशनल मिळाली पण ती मी माझ्या पद्धतीने प्लॅन करत असं मला मिळेल तशी, पण फार्सिकल जास्त करायला मिळाली. आणि मला त्यामुळे खरं तर असं होतं की जेव्हा असे रोल्स येतात तेव्हा ते अजून ओतून केले जातात, कारण मला ते करायलाच कमी मिळतात. आणि एका पॉईंट नंतर असं की फक्त कॉमेडीज ऑफर होत आहेत, कारण तेच वर्क होत आहे. म्हणजे किल्ला सारख्या सिनेमासाठी मला झीनी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता घेतलेलं. हो का? हा, तर मी फार हसलेलो त्या ह्याच विनोदावर. मी खूप हसलो की हे काय असं काय झीला वाटलं असं की हा किल्ला सिनेमाला आपण एक विनोदी देऊयात काहीतरी. तर हो रे, काय म्हणजे मला कळालंच नव्हतं तेव्हा काही, कारण त्याच्यामध्ये मी विनोदी काय, ठीक आहे चल मी त्याच्यामध्ये उथळ आहे आणि हे आहे, पण ते सेन्सिबल आहे रे कॅरेक्टर, विनोदी नाही. त्यामुळे काही टोलच लागली नव्हती. पण तर हीच माझी ऍक्च्युली ती ट्रॅजेडी तीच आहे की मी जी सिरियस कामं केली त्यांनाच कॉमेडी करून. म्हणजे आता ऍक्च्युली हा जे म्हणतो ते खूप खरं आहे, कारण त्याचं आत्ताही नाटक चाललंय थिएटर ऑन एंटरटेनमेंट कडनं. तो आणि निरंजन पेडणेकर असे दोघं या सर नावाचं नाटक करतात, जे की नॉर्थ पूल नावाच्या एका बाहेरच्या नाटकावर आधारित आहे. सूरज पारसने ते बसवलंय. तर त्याच्यात 2च पात्रांचं नाटक आहे आणि खूप इंटेन्स आणि खूप कॉम्प्लेक्स नाटक आहे. त्यातली जी पात्र आहेत ना, दोन्ही पात्र, ती पात्र खूपच कॉम्प्लेक्स आणि ग्रे पात्र आहेत, खऱ्या अर्थाने ग्रे. आणि आपण ठरवू नाही शकणार आपल्याला या पात्राबद्दल नक्की चांगलं वाटतंय का वाईट वाटतंय, आणि मग आपण शोधू स्वतःला त्या पात्रांमध्ये. अशा प्रकारची पात्र आहेत आणि खूप सुंदर काम पण आहे त्याच्यात पार्थचं. म्हणजे नाटक बघायला पाहिजे सगळ्यांनी. पण त्या नाटकात पण असं आहे की पार्थचं जे पात्र आहे ना, त्याला डेप्थ आहे, ते कॉम्प्लेक्स आहे, पण ते वरवर केअरलेस असतं वाटतं. म्हणजे त्याचं जे पात्राचं जे असणं आहे नाटकातलं, ते सुरुवातीपासून बऱ्यापैकी केअरलेस आणि असं आहे. तर त्याच्यामध्ये पण हा भाग हायलाईट व्हायची शक्यता जास्ती आहे न्यूआन्सली त्याच्याकडे न बघणाऱ्या व्यक्तीकडनं, की गाणी आणि रॉक यो असं. पण ते ऍक्च्युली त्याची जी डेप्थ आहे, त्याची जी साईड आहे, अंडर साईड जी आहे, ती त्यांनी इतकी सुंदर त्याच्यात दाखवली आहे की. पण हे होतं, पार्थ जे म्हणतोय ते होतं मला असं वाटतं कामांच्या बाबतीत. म्हणजे तुझ्या होतं का नाही मला माहित नाही, पण हे असं होतं असं वाटतं मला, डेफिनेटली होतं. की एक इमेज क्रिएट होते की ह्या भूमिका जास्त चांगल्या जमतील किंवा चांगल्या दिसतील याच्याकडून. बरोबर, कारण ती आपल्याकडे ती जुनी पद्धत आहे की जो चहा आवडलाय त्याच्या चोथ्यातनं चहा करत राहा परत.
त्यामुळे ते खूप होतं की याचं हे चाललं तर मला तेच कॅरेक्टर देऊयात. सो ते ट्राय करायला जात नाहीत. पण मला ते काही काही डिरेक्टर्स आहेत त्यांच्या मला प्रसाद नामजोशी आहेत की जे स्टील ट्राय करतात मला त्यातनं बाहेर काढून वेगळं काहीतरी देऊयात असं. सो अशी लोक आहेत बरोबर. त्यामुळे मला एक वाटतं की होईल काय कधीतरी एक चांगलं काहीतरी बाहेर येईल असं. त्यात तू म्हणलं तोच मुद्दा की या सरला प्रॉब्लेम होता की तो म्हणलं तसं कॉम्प्लेक्स कॅरेक्टर ते होतं आणि ती एक खूप मला भीती डे वन पासून जी होती की खूप थिन लाईन होती की जिकडं त्याच्या मी थोडं स्टेप बाहेर टाकली तर मी छपरी वाटलो असतो की मी जे छपरी मुलं असतात तसा मी वाटलो असतो. जो मला तो क्लासिकही ठेवायचा आहे, स्टील केअरलेस आहे. त्याचा ऍक्सेंट जो आहे त्याला एक काही प्रमाण किंवा ठोकताळे नसलेलं ऍक्सेंट येतो कारण तो विचित्र बॅकग्राऊंड मध्ये वाढलेला आहे. सो त्याची वोकॅब आणि त्याचं बोलण्याची लय तर ही एक मिक्सचर मधनं तयार झाली आहे. पण ती अशी नको व्हायला की ती ऐकून खूप तो छपरी वाटायला लागला अचानक. तो क्लासी आहे, श्रीमंत आहे घरनं प्रचंड आणि त्याच्या वेगळ्या प्रॉब्लेममुळे त्याची लँग्वेज अशी आहे. सो ते डिफाईन व्हायला हवं आणि अनेक त्याचा अनेक गोष्टी आहेत की ज्या हळूहळू ते पापुद्रे निघत जातात त्या गोष्टीत. तर तेव्हा मला तसं झालं की अशी ती वकवक जी असते की काहीतरी चांगलं करायचंय ते त्या नाटकाच्या वेळेला करायला मिळालं. तेव्हा ऍक्च्युली मी आता रिसेंटली एका ठिकाणी बोललो सुद्धा आहे की तेव्हा मला त्या नाटकाच्या वेळेला चिने आणि रितिकाने खूप हेल्प केलेली. कारण तेव्हा झालं असं होतं, पहिला प्रयोग झाल्यानंतर पहिला प्रयोग झाला मला कारण प्रॉमिनंटली मला हे आठवतंय आपण लोक एकदा बोललेलो आणि एकदा रितिकाने मी बोललेलो. तेव्हा आपण लिखाणाचं काम करत होतो का? तेव्हाच हो. सो आम्ही दोघे एका वेगळ्याच नाटकावरही काम करत होतो लिखाणाचं. चिन्मय लिहित होता आणि मोस्टली डिरेक्ट पण तोच करीत असं आमचं चाललेलं. पण ते आता आमच्याच कामांमुळे ते थांबलं सध्या. सो यासरचा पहिला प्रयोग झाला आणि मला अजिबातच आवडलं नव्हतं माझं काम की मी प्रचंड भंगार दर्जाचं काहीतरी केलेलं आहे आणि मी घाणेरडा नट आहे की हे मला जमलंच नाहीये वगैरे आणि हे मला जमूच शकत नाही अशाला मी आलेलो काहीतरी. आणि मला माझ्या पहिल्या 2 प्रयोगाचं काम अजिबातच नव्हतं आवडलं आणि हे मी सगळ्यांकडेच बोललो की हे फारच गलिच्छ काम केलं मी आणि हे मला काही जमलं नाहीये. तर त्याच्यानंतर आम्ही बसून बोललेलो ज्या चिन्याने मला खूप ते समजावलं की नाही तू तुझ्यासाठी स्टँडर्ड्स खूप हाय सेट केले असतील मे बी किंवा हे आत्ता पहिल्याच याच्यावरनं जज करण्यात काही अर्थ नाही. आणि साधारण सेम फॉर्मॅट असलेलं स्थलांतर नावाचं नाटक चिन्मय आणि गौरव दोघे करतात की ज्यात पण 2च पात्र आहेत. ब्लॅकआउट नाही आय थिंक आणि सलग दीर्घांक आहे. सो ते पण तसंच नाटक आहे. त्यामुळे मला त्याच्या एक्सपिरियन्सचा खूप त्याच्यात फायदा झाला, मदत झाली की त्यांनी त्यांच्या सुरुवातीचे एक्सपिरियन्सेस सांगितले की त्यांना कसे ते सेम प्रॉब्लेम्स आलेले आणि ते प्रयोग करत जाऊ तसे ते ओव्हरकम होतील. सो त्यांनी मग रितिकाने मला एक दिवस बोलून घेतलं. मग त्यांनी सांगितलं की ते कारण हे दोघं त्या पहिल्या प्रयोगाला होते. सो त्यामुळे त्यांनी पाहिलेलं. तर मग त्यांनी त्या दोघांनी सांगून मला टिकवलं तिकडे की नाही तू हे कर, हे कंटिन्यू कर. नाहीतर मी असं ह्याला की मी सांगतो सूरजला डिरेक्टर की आय थिंक वेगळं कास्टिंग करायला हरकत आहे कारण मला जमत नाहीये. पण मी ते करत राहिलो. त्या एक टॉक झाला आमचा त्यामुळे. म्हणजे शाळेपासून ते आतापर्यंत कॉन्स्टंट सपोर्ट आहे त्याचा की तू कर, आपण करूयात. हा आमचं सगळ्यांचंच एकमेकांना. हा आणि हे असलंच पाहिजे मला वाटतंय की आपण इतके दिवस किंवा इतके वर्ष एकत्र आहे म्हटलं ते एकमेकांना थोडासा सपोर्ट हा असलाच पाहिजे. हो. आणि तो सपोर्ट म्हणजे आमचा असा नाही की अरे तू ते थांबवतेस कसला तू कर एवढाच नसून जर ते खरंच घाण आहे तर आम्ही सांगतो की हे नको करू, हे थांबव, इमिजिएट थांबव. असं सांगणार मला ते सांगणारे जास्त महत्वाचे वाटतात नुसतंच सपोर्ट करणाऱ्यांपेक्षा. कारण मला वाटतं की आमची सगळ्यांचीच मैत्री जास्त आहे आणि ती टिकली ह्याचमुळे की आम्ही फक्त एनकरेज नाही करत किंवा नुसतंच कौतुक नाही करत. अपमान करतो, अपमान खूप असतो. खूप अपमान असतो. हा एक्झॅक्टली. म्हणजे आम्ही इतक्या आपण सगळ्यांची फेकच आहोत ना एनिवे की अरे काय छान होतंय, मस्त केलं का, छानच होतं वगैरे. पण हे आपल्यासाठी काय करतोय घाटेरडा काहीतरी हे बदल नाही काय आठवलं नाही. त्यामुळे आमची मैत्री सगळ्यांची अशी खूप घट्ट आहे की आम्ही सांगतो समोर हे घाण केले, हे करू नको परत वगैरे. बाहेरचे लोक भेटल्यावर काय हो छानच म्हणणार पण कोणीतरी असं ठोस सांगणार पाहिजे नको करू नाही आवडत. एक्झॅक्टली. हा तर कुठेतरी आपली चांगली कामं कदाचित वर्कआउट होतील. करेक्ट कारण डायरेक्ट कोणीतरी रियालिटी चेक देणार तर पाहिजे ना. या फील्डमध्ये खरं तर काम करताय, ऍक्टिंग सगळ्याच गोष्टी आल्या तर आजकाल लोकांना ना बघताना असं वाटतं की काय भारी लाईफस्टाईल चालली आहे यार यांची, म्हणजे कामं आहेत, पैसा आहे, सगळं भारी भारी चाललंय. म्हणजे ऑब्व्हियसली
खरा मुद्दा विचारला नाही. बरोबर ना? बरोबर करेक्ट. मला हसण्यातच उत्तर मिळालं, पण मला हे मांडायचं प्रेक्षकांपर्यंत की वाटतं लोकांना स्क्रीनवरती बघून किंवा थिएटरमध्ये बघून की ह्यांचं मस्त चाललंय यार, पण खरंच तसं असतं का, हे खरं तर मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचंय. ते काय मला ते पण सब्जेक्टिव्हच वाटतं की मस्त खरं तर चाललेलंही असतं आणि नसतं सुद्धा, असं दोन्ही आहे की आमचे स्ट्रगल्स आमच्या लेवलला वेगळेच असतात आणि ते खरं तसं पाहिलं तर मला स्ट्रगल म्हणून असं वाटतही नाही, कारण ते तसे फार दुय्यम दर्जाचे स्ट्रगल्स आहेत बाकीच्यांचे स्ट्रगल्स बघितले तर. म्हणजे आमच्याकडे एक प्रिव्हिलेज खरं तर प्रिव्हिलेजच म्हणायला हवं की आम्हाला सरांसारखं कोणीतरी भेटला माणूस की ज्याने आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आणलं आणि घडवलं, हे पण प्रिव्हिलेज आहे. कारण असं कोणीतरी आपल्यातलं कोणीतरी ओळखणं हे पण हे सगळ्याच होतं असं नाही. आणि ते होऊन त्यातनं ते नाटक बघायला दिग्दर्शक येणं सिनेमाचे, त्यांनी ऑडिशन्स घेणं, सो आपला एक प्लॅटफॉर्म इट्सेल्फ तयार होणं आणि तो आपण तिथे असणं, हे एक प्रिव्हिलेज वाटतं की ते बऱ्याच जणांना मिळालं नाही. सो त्यामुळे तिथनं पुढे जे आहे ते स्ट्रगल नाही असणे आहेच आहे, पण त्याच्या आधी मला असं वाटतं की फार स्ट्रगल म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण आपल्या टेबलवर जेवण आहे रोज संध्याकाळी गेल्यावर, आपल्या त्याचं हे नाहीये. वा, स्ट्रगल पेक्षा कुठेतरी हार्डवर्क आपण म्हणूया. बरोबर, हार्डवर्क आहे, हार्डवर्क 100% आहे. मला असं वाटतं की आम्हाला दोघांनाही स्ट्रगल कळालं मुंबईला गेल्यावरच मे बी, असं मला दोघांचंही वाटतं आपल्या. कारण पुण्यामध्ये कारण आम्ही दोघे असं कधी हॉस्टेलमध्ये राहिलो नाही, शूटला बिटला गेलो बाहेर राहायला तरी सगळे टेकन केअर ऑफ असतो आपण प्रोडक्शन कडनं. मुंबईला आम्ही दोघेही किती एक वर्ष, आपण तू 1 वर्ष मी 1 वर्ष राहिलो ना, तेव्हा मला वाटतं बराच बदल घडला आमच्यात माणूस म्हणून. पण तेव्हा बऱ्याच गोष्टी कळल्या, चिन्मय सांगेल बेटर. नाहीच की तिथे गेल्यावर हे कळतं की म्हणजे आपल्या स्वतःबद्दलच्या काही मिसकन्सेप्शन्स असतील ना तर त्या दूर होतात लगेच. पहिली गोष्ट तो पार्थ म्हणलं तीच वाटते मला, रियालिटी चेक तुम्हाला मिळतो. कारण खूप लोक आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये करायचंय आणि इतके टॅलेंटेड, आणि म्हणजे टॅलेंट आणि पोटेन्शियल पार्थ म्हणलं ते महत्वाचं आहे की पोटेन्शियल ओळखणारी कोणतरी माणसं आयुष्यात असणं आणि ते कसं ते पोटेन्शियलला बाहेर काढायचं किंवा ज्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे त्याला ते आत्मसात करायला कशी मदत करायची हे समजणारी माणसं असणं, फॅसिलिटेट करणारी माणसं असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग स्ट्रगल, आमच्या बाबतीत तसा स्ट्रगल नाही झाला, नाहीतर मग स्ट्रगल आहे. कारण नाहीतर मग पोटेन्शियल सगळ्यांमध्येच आहे आणि सगळेच असतात चांगलं काम करणारे, पण प्रत्येकाला माहिती असतात रस्ते असं नाही. ट्राय अँड टेस्ट आणि मग किंवा ट्रायल आणि एरर मध्ये खूप वेळ जातो लोकांचा. तर ते जर मार्गदर्शन तुम्हाला माहिती असेल, मिळालं असेल ना, तर तुम्हाला फायदा होतो. आणि तुम्ही म्हणलात तशा रिअलिटीज आहेत या क्षेत्रात की बाहेरनं वेगळं असतं आणि आतमध्ये वेगळं असतं, आणि दोन्ही म्हणजे दिसतं आणि असतं असं नाही, दोन्ही असतं असंच आहे. बाहेर खरंच वेगळं असतं पण आतमध्ये पण खरंच वेगळं असतं. तर ते नॅव्हिगेट करणं हे काम आहे आणि ते करायचं असतं. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये पण एकमेकांना खूप जास्ती मदत होते. कारण तो जो एक सपोर्ट आहे ना, मानसिक म्हणजे सपोर्ट पण नाही, त्याला मानसिक आधार वगैरे शब्द खूप असे म्हणजे मला खूप असे हे वाटतात. पण तिथे असणं, कोणीतरी असणं, स्पेस असणं, एक मेसेज, एक फोनची स्पेस, एका भेटीची, एका कॉफीची स्पेस असणं इम्पॉर्टंट आहे. ती स्पेस आहे असं वाटतं मला डेफिनेटली. त्यामुळे माझं तेच असं की ते याला स्ट्रगल सांगायचं म्हणून स्ट्रगल सांगूयात ह्याच्यात काही अर्थ आहे. कारण मला स्ट्रगल वाटत नाही. मुंबईत सुद्धा एक डिपॉझिट आपण भरू शकणं आणि वर्षभराचं भाडे आपण भरू शकणं हे पॉसिबल होतं. त्यामुळे त्याच्यासाठी स्ट्रगल नव्हता काही. सो ज्याला जो स्ट्रगल केलाच नाही त्या स्ट्रगल म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि तो चॉईस आहे ना, मग चॉईसला स्ट्रगल कसं म्हणणार. एक्झॅक्टली, आपण बाय चॉईस तिकडे गेलोय. सो आणि आता सुद्धा मी मुंबईचं घर सोडलं, पण आता पण मुंबईत गेल्यावर मला राहायला घरं आहेत की मी जिथं मी कितीही काळ राहू शकतो, माझे मित्र आहेत, सगळंच आहे. सो हे खूप मोठं प्रिव्हिलेज वाटतं मला. त्यामुळे उगाच मी खूप स्ट्रगल केलंय हे सांगण्यात काही पॉईंट नाही. तो स्ट्रगल मेंटलच होता सगळा जो होता तो, कारण सगळं अवेलेबल होतं. राहायला घर आहे, खायला प्यायला आहे, सगळं तिथे गेल्यावर अवेलेबल होतं. फक्त बाकी जे मेंटल स्ट्रेस आपला तेवढाच स्ट्रगल आहे तसं पाहिलं तर. हो रे, कारण माझे पॉडकास्ट मध्ये मला तेच जाणवलं की भाई आता एकदा काय खूप पॉडकास्ट बरेच जण घेतात आणि बरेच जण देत आहेत. पण तर मी असं खूपच सध्या असं बघतोय की ह्याचा हा स्ट्रगल, त्याचा तो स्ट्रगल, आणि प्रत्येक जणाला हे सांगायचं की माझी वाट कशी अवघड होती. तर ती अर्थात होती, सगळ्यांचीच होती, ती काही नव्हती असं नाही. पण आपल्याकडे जे आहे ते पण बघितलं पाहिजे की हे सगळ्यांकडे नव्हतं. सो त्यामुळे मी ह्याला स्ट्रगल म्हणूच शकत नाही जे झालंय त्याला. काही वेळेला जे आपल्याकडे असतं तेही कदाचित दुसऱ्याकडे नसतं. त्यामुळे
म्हणजे मुंबईत मला काम नव्हतं हे बरोबर आहे, पण मुंबईत मला राहायला घर होतं स्वतःचं, की जिथं ज्याचं भाडं मला परवडतंय काम नसताना सुद्धा. हे खूप मोठं प्रिव्हिलेज आहे. स्ट्रगल म्हणताच नाही, फक्त काम मिळत नव्हतं एवढा स्ट्रगल झाला मग तो. जगण्याचा स्ट्रगल नव्हता ना तो. नव्हता ना. येस, कामाच्या बाबतीतला आपण स्ट्रगल म्हणू शकतो, त्यासाठी मी झटतोय किंवा काय. कारण दुनियेत म्हणजे लोकांचे रोजच्या रात्रीच्या जेवणाचं स्ट्रगल आहे, त्याला स्ट्रगल म्हणतात. आपण करतो ते स्ट्रगल नाहीये, आपल्याला आहे, सॉर्ट आहे आपलं. तर बॉन्डकास्ट या भागामध्ये तुमची खूप छान मैत्री आम्हाला बघायला मिळाली. तर आपण आता थोडस शेवटाकडे वळूयात, थोडस रॅपिड फायर होऊन जाऊ देत. चिन्मयसाठी माझा प्रश्न आहे, बॅक बेंचर की मॉनिटर? बॅक बेंचर. पार्थ, चहा की कॉफी? कॉफी. नाटक की सिनेमा? नाटक. मुंबई की पुणे? पुणे. मॉर्निंग पर्सन की नाईट आउट पर्सन? नाईट आउट पर्सन. ओके. कॉल की टेक्स्ट? टेक्स्ट. ओके. स्वामिनी की इंद्रायणी? दारुगडबाई. कॉमेडी रोल की इंटेन्स इमोशनल रोल? सेन्सिबल रोल. ओके. सुभाष घई सर की नाग पुरंदरे सर? शिवराज वायचळ सर. याला काय अर्थ आहे, यातलेच पाहिजे आम्हाला. अमिताभ बच्चन सर की SRK सर? ओ बापरे, बच्चन सर. ओके. भूमिका की मी वर्सेस मी? भूमिका. भूतनाथ रिटर्न्स की किल्ला? किल्ला. ओके. चिन्मय, असं ऐकलंय की तुला शेरो शायरीची खूप आवड आहे, सो आमच्या प्रेक्षकांना काही ऐकवशील का? वा वा. म्हणजे स्वलिखित ऐकायला पाहिजे असं काही आहे का? असं काही नाही, असं काही नाही, कोणाचं तरी लिहिलेलं ऐकू शकतो ना. तो अर्ज किया है. इरशाद. हो तसव्वुर इश्क का और हो स्याही रात की, उम्र नाजुक मोम सी हो, याद हो इस बात की. शहर की ठंडी हवा चेहरे पे मैं लेता हुआ, खुश नसीबी का वो इम्कान जैसे हो पहला जुआ. थक गए जो शोर से तो घर को जाए मैं पिए, तार की लंबी सड़क हो उस पे हो पीले दिए. उम्र जैसे कट रही हो और घटती भी न हो, रात की काली घटा हो और छटती भी न हो. उसके खत की राह देखूं वक्त मैं जाया करूं, और उसके ख्वाब में भी काश मैं आया करूं. खुशबू एकदम फूल की हो धुएं के सिलसिले, तार की लंबी सड़क हो उस पे हो पीले दिए. हो सुहानी तखलियां हो गम जो टलने वाला हो सुहानी तखलियां हो गम जो टलने वाला हो. यार मेरा साथ मेरे आह भरने वाला हो. जैसे सड़कें भी यहाँ बिस्तर के जैसी नरम हो तो सर्दी सर्द लेकिन लम्स उसका कर्म हो. मेरी अदना जिंदगी हो उसके अदना मरहले, तार की लंबी सड़क हो उस पे हो पीले दिए. ये भी तोड़े जा रहे हो, आशियां बनने तो दो. मैं तो बूढ़ा भी नहीं, नॉस्टैल्जिया बनने तो दो. कल परीक्षा और आबे कौसर सोचते हो दौर की, शर्म है अगर चाह हो उस शहर में भी हूर की. जन्नतों का है तसव्वुर बस यही मेरे लिए, तार की लंबी सड़क हो उस पे हो पीले दिए. और ये आखिरी वाला कि मुझको झरनों की हवस नहीं और कवल नहीं झील की, मुझको चिढ़ भी है नहीं इस फैक्ट्री उस मील की. एक बचा है लाल सूरज उसको तो तुम रहने दो, उसके मुखड़े का जो टुकड़ा चांद वो तो रहने दो, वरना फिर तो इस शहर में क्या मरे और क्या जिए. तार की लंबी सड़क हो उस पे हो पीले दिए, उस पे हो पीले दिए.
ओम बुतकर मगलूब जी, इनका बहुत बहुत शुक्रगुजार हम सब लोग हैं ये चीज लिखने के लिए. तर मित्रांनो, आजच्या या भागात पार्थ आणि चिन्मयचा खूप छान असा बॉन्ड आपल्याला बघायला मिळाला. त्यांच्या शाळेतल्या जुन्या आठवणी, नाटकात एकत्र काम करणं आणि मजा मस्ती सगळंच काही. तर अशीच एक जोडी घेऊन आम्ही येत आहोत बॉन्डकास्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तर एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.